हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या एस के ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये. आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये ऑपरेटर हा टॉपिक स्टडी करत आहोत. सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ऑपरेटर हा टॉपिक खरंच खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळे ऑपरेटर्स स्टडी केलेत. मागच्या व्हिडिओजमध्ये रिलेशनल ऑपरेटर असेल, बिटवाईज ऑपरेटर असेल, अरिथमॅटिक ऑपरेटर असेल, लॉजिकल ऑपरेटर असेल. ओके, आता या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रिसिडन्स अँड असोसिएटिव्हिटी ऑफ ऑपरेटर. सो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या टॉपिकमध्ये कन्फ्युजन असतं आणि एक्झाममध्ये हा खूप एक्झामिनरचा फेवरेट टॉपिक आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन नक्की बघायला मिळेल. दॅट इज प्रिसिडन्स अँड असोसिएटिव्हिटी ऑफ ऑपरेटर. हा क्वेश्चन जर एक्झाममध्ये आला तर आपण कशा प्रकारे त्याला राईट केलं पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा आपण प्रिसिडन्स आणि असोसिएटिव्हिटी कशाला म्हणायचं ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. सोबतच आपण कंपायलरवरती 1 ते 2 कोड रन करून सुद्धा या असोसिएटिव्हिटी आणि प्रिसिडन्सचा मिनिंग समजून घेणार आहे. तर चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर प्रेसिडेन्स कशाला म्हणायचं, इथे तुम्हाला दिसत असेल प्रेसिडेंटच्या समोर मी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं प्रायोरिटी. प्रेसिडेन्स म्हणजे काय? प्रायोरिटी आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो. प्रेसिडेन्स ऑफ ऑपरेटर काय डिटरमाइन करतो? विच ऑपरेटर विल इव्हॅल्युएट फर्स्ट. लेट्स से बऱ्याच वेळा इक्वेशन मध्ये आपल्याला एखादं जर एक्सप्रेशन असेल त्याच्यामध्ये मोर दॅन वन, एक पेक्षा जास्त जर ऑपरेटर असतील अर्थमॅटिक लाईक प्लस मायनस, तशा वेळेस कोणतं आधी एक्झिक्यूट केलं पाहिजे, कोणतं ऑपरेशन आधी केलं पाहिजे, हा आपल्याला प्रेसिडेन्स सांगतो. जसं आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये एक रूल आहे बघा, बॉड मास रूल. ओके, हा आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये रूल आहे, हा सी प्रोग्रामिंग मध्ये ऍप्लिकेबल नाहीये. सगळ्यांनी लक्षात घ्या. बऱ्याच मुलांचं याच्यात कन्फ्युजन होतं ते बॉड मास का, याच्यामध्ये थोडासा चेंज आहे. ह्याची जर प्रायोरिटी तुम्ही बघितलं तर उलट आहे. सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये अगोदर मल्टिप्लिकेशन करतो आपण आणि नंतर डिव्हिजनची प्रायोरिटी आहे, ते मी तुम्हाला सांगितलं नंतर. तर सध्या एवढं लक्षात घ्या, प्रेसिडन्स म्हणजे प्रायोरिटी, की कोणतं ऑपरेटर आधी इव्हॅल्युएट करायचं. ओके, इट डिटरमाइन्स विच ऑपरेटर विल बी इव्हॅल्युएटेड फर्स्ट, that is order of evaluation. If there is more than one operator in expression of different precedence, operator with higher precedence म्हणजे higher priority will be evaluated first. Let's say आता इथे एक एक्झाम्पल दिलं बघा, a is equal to 5 plus 7 into 10. आता एक अरिथमॅटिक ऑपरेटर याच्यामध्ये वापरलं, हे एक एक्सप्रेशन आहे किंवा याला इक्वेशन म्हणू शकतो आपण, 5 plus 7 into 10. ओके, असं जर एखादं एक्सप्रेशन दिलं तर कंपायलरला कसं कळेल? याच्या दोन पॉसिबिलिटीज होऊ शकतात. ओके, दोन पॉसिबिलिटीज काय होऊ शकतात? एक काय करेल, 5 प्लस 7 12 प्लस इंटू 10 म्हणजे एकाचा आन्सर 120 येईल, किंवा इथे केलेले 12 इंटू 10 म्हणजे 120. दुसरी पॉसिबिलिटी काय, की अगोदर मल्टिप्लिकेशन करेल, 7 इंटू 10 70 प्लस 5 75. म्हणजे किती पॉसिबिलिटीज झाल्या? दोन पॉसिबिलिटीज झाल्या. ओके, मग कंपायलरला कसं कळेल की या पद्धतीने एक्झिक्यूट करायचं एक्सप्रेशन का या पद्धतीने रन करायचंय? तर त्यासाठी आपल्याला लँग्वेज बनवत असताना लँग्वेज इन्व्हेंटर प्रत्येक ऑपरेटरचा एक प्रेसिडन्स किंवा प्रायोरिटी ठरवतो. त्यालाच आपण प्रेसिडन्स ऑफ ऑपरेटर म्हणतो, की कोणतं ऑपरेटर अगोदर एक्झिक्यूट झालं पाहिजे. जसं मॅथमॅटिक्स मध्ये जर आपण मॅथमॅटिकल व्ह्यूने करायला गेलो तर मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याकडे एक बॉडमास रूल तुम्ही शिकले असतील बघा, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन. एकाच एक्सप्रेशन मध्ये जर 2 ते 3 मॅथमॅटिकल अर्थमॅटिक ऑपरेटर आलेले असतील तर काय करतो, मॅथमॅटिक्स मध्ये जनरली आपण बॉडमास रूल वापरून सॉल्व्ह करतो, की अगोदर ब्रॅकेट मधला टर्म सॉल्व्ह करतो, नंतर डिव्हिजन असेल त्याच्या इक्वेशन मध्ये तर डिव्हिजन सॉल्व्ह करतो, नंतर मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल असेल तर मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन. सी लँग्वेज मध्ये या बॉडमास रूल मध्ये थोडा चेंज आहे. ओके, अगोदर मल्टिप्लिकेशन करत असतो आपण आणि मग डिव्हिजन करत असतो, थोडाच लिटल चेंज आहे. प्रायोरिटी जर बघितलं तर मल्टिप्लिकेशनची ओव्हर डिव्हिजन थोडी जास्त आहे, हाय प्रायोरिटी आहे. ओके, सो आता हा कसा एक्झिक्यूट होईल? अगोदर काय व्हायला पाहिजे? हाय प्रायोरिटी कशाची? मल्टिप्लिकेशनची, म्हणजे 7 इंटू 10 हे अगोदर एक्झिक्यूट होईल आणि नंतर ऍडिशन एक्झिक्यूट होईल, दॅट इज 75. म्हणजे 75 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस. ओके, नाव मुव्हिंग ऑन. प्रेसिडन्स आपण बघितला, आता आपण बघूया असोसिएटिव्हिटी कशाला म्हणतात. तर असोसिएटिव्हिटी ऑफ ऑपरेटर म्हणजे काय, हे काय डिटरमाइन करतं? इट डिटरमाइन विच ऑपरेटर विल बी इव्हॅल्युएटेड फर्स्ट, ऑर्डर ऑफ इव्हॅल्युएशन, इफ देअर आर मोर दॅन वन ऑपरेटर इन एक्सप्रेशन ऑफ सेम प्रेसिडन्स. जर एखाद्या एक्सप्रेशन मध्ये सेम प्रेसिडन्सचे दोन ऑपरेटर असतील
लाईक अर्थमॅटिक ऑपरेटर असतील तर कोणतं आधी इव्हॅल्युएट होईल, किंवा तुमचं इक्वेशन कसं इव्हॅल्युएट होईल, लेफ्ट टू राईट जाईल का राईट टू लेफ्ट जाईल. त्याचं सोपी पद्धत सांगायची म्हटलं तर आपल्याकडे वेगवेगळ्या लँग्वेज असतात बघा, इंग्लिश लँग्वेज, उर्दू लँग्वेज. तर इंग्लिश लँग्वेज जनरली आपण काय करतो, लेफ्ट टू राईट रीड करतो. आणि जर उर्दू वगैरे किंवा आणखीन एखादी दुसरी लँग्वेज असेल, काही लँग्वेजची असोसिएटिव्ह राईट टू लेफ्ट, त्याला उलट रीड करतो आपण. तशाच प्रकारे असोसिएटिव्हिटी ऑफ ऑपरेटर सांगतं की लेफ्ट टू राईट जायचं का राईट टू लेफ्ट जायचं. म्हणजे आता 5 - 7 इथं किती येईल, 2 + 10 म्हणजे आन्सर किती झालं तुमचं 12. आता जर सपोज ओके, जर तुम्ही हे केले -7 + 10 दॅट इज -7 + 10 दॅट इज 3. सो +3 प्लस म्हणजे 8. हे जर तुम्ही सपोज इथे मी करून दाखवतो, 5 - 7 + 10 ह्याच्यामध्ये जर तुम्ही लेफ्ट टू राईट गेले म्हणजे अगोदर लेफ्टचे द प्लस आणि ॲडिशनची सेम प्रायोरिटी ऑलमोस्ट, तर आपण काय करतो 5 - 7 -2 + 10 दॅट इज 8. ओके, हे झालं तुमचं लेफ्ट टू राईट. जर राईट टू लेफ्ट आले तुम्ही तर अशा रिव्हर्स ऑर्डरने आले तर -7 + 10 दॅट इज द +3. ओके, +3 तरी पण काय आलं आपलं 8. मग अशा वेळेस काय होतं की आपल्याला असोसिएटिव्हिटी सांगते की लेफ्ट टू राईट जायचंय का राईट टू लेफ्ट यायचंय. ओके, तर चला बघूया. आता आपण डिस्कस करूया एक्झाम मध्ये जर हा क्वेश्चन आला तर कशा प्रकारे लिहायचा. तुम्ही नेहमी सांगत असतो, तुम्ही या चार्टच्या फॉर्म मध्ये जर लिहू शकले तर खूप वेल अँड गुड. असा एक टेबल तयार करायचा. फर्स्ट मध्ये प्रेसिडन्स किंवा प्रायोरिटी, हायेस्ट कोणता ऑपरेटर आधी एक्झिक्यूट होईल, त्यानंतर ऑपरेटरचे सिम्बॉल, त्यानंतर ऑपरेटरचं नाव ऑब्विसली, आणि असोसिएटिव्हिटी म्हणजे लेफ्ट टू राईट जाणारे का राईट टू लेफ्ट. मोस्ट ऑफ द ऑपरेटर, लिसन केअरफुली, मोस्ट ऑफ द ऑपरेटर, ऑलमोस्ट 90% ऑपरेटर हॅव्हिंग असोसिएटिव्हिटी फ्रॉम लेफ्ट टू राईट. नेहमी लेफ्ट टू राईटच ते वर्क करत असतात. बट फक्त युनरी ऑपरेटर जर बघितलं आपण, युनरी ऑपरेटर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एकच ऑपरंड आहे, ज्याच्यामध्ये काय सिंगल ऑपरंड. सिंगल ऑपरंड म्हणजे काय, सिंगल व्हेरिएबल ज्याच्यावरती ऑपरेशन होणार आहे. फक्त युनरीचीच जर तुम्ही बघितले तर असोसिएटिव्हिटी कशी दिसते तुम्हाला, राईट टू लेफ्ट. म्हणजे युनरी ऑपरेटर असेल राईट प्लस प्लस एक्स. ओके, हा झाला तर हे राईट टू लेफ्ट एक्झिक्यूट होत असतं. ओके, ते आपण नंतर युनरी याच्यामध्ये डिस्कस करणारच आहोत. सो नेक्स्ट वन इज, आता आपण प्रायोरिटी बघत होतो की बघा ऑलमोस्ट सगळ्यांची असोसिएटिव्हिटी तुम्ही लक्षात ठेवू शकता, लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट. म्हणजे हा शेवटचा कॉलम तुम्हाला लिहायला काय अडचण आहे का नाही, तुम्ही आरामात लिहून, मी याचं शॉर्टकट तुम्हाला सांगतो कसं लक्षात ठेवायचं. असोसिएटिव्हिटी फक्त युनरी ऑपरेटरचीच राईट टू लेफ्ट जाते, बाकी सगळ्यांच्या कॉलम मध्ये तुम्ही लेफ्ट टू राईट लिहू शकता. चला आता प्रायोरिटी बघू. सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी एखाद्या एक्सप्रेशन मध्ये कशाची असते, नंबर 1, सगळ्यात अगोदर राऊंड ब्रॅकेट एक्झिक्यूट होतो, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट एक्झिक्यूट होतो, त्यानंतर ॲरो ऑपरेटर तुमचे एक्झिक्यूट होतात, त्यानंतर डॉट ऑपरेटर एक्झिक्यूट होतात, दॅट इज स्ट्रक्चर. 2 नंबरला तुमची युनरी ऑपरेटरची प्रायोरिटी असते. युनरी ऑपरेटर कोणते आहेत आपले, प्लस मायनस, प्लस प्लस, मायनस मायनस. ओके, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर आपल्याला माहिती आहे, लॉजिकल नॉट, बीट वाईज कॉम्प्लिमेंट किंवा बीट वाईज नॉट, त्यानंतर अँपरसंड, ॲस्ट्रिक, साईज ऑफ. ह्याच्यातले जेवढे तुम्हाला लक्षात राहतील तेवढे जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा युनरी ऑपरेटर. त्यानंतर प्रेसिडन्स आणि प्रायोरिटी ऑफ अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर बघा त्याची प्रायोरिटी 3 नंबरला आहे. तर जसं बॉडमास मध्ये अगोदर डिव्हिजन, तिथे तुम्हाला हायेस्ट प्रायोरिटी कशाची दिसेल, मल्टिप्लिकेशनची. तर इक्वेशन मध्ये जिथे कुठे मल्टिप्लिकेशन असेल ते अगोदर एक्झिक्यूट होतं, मग डिव्हिजन एक्झिक्यूट होतो, आणि मग हा मॉड्युलस ऑपरेटर एक्झिक्यूट होतो. मॉड्युलस डिव्हिजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मॉड्युलस ऑपरेटर काय करत असतो, आपल्याला रिमाइंडर देत असतो. ओके, म्हणजे 5 मॉड्युलस 2 जर केलं आपण तर आपला आन्सर किती, 1 येईल, कारण रिमाइंडर देत असतो बाकी. त्यानंतर 4 नंबरला प्रायोरिटी कशाची असते, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. सो अरिथमॅटिक ऑपरेटर तुम्ही 3 आणि 4 नंबर मध्ये लिहू शकता, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस, ऍडिशन, सबट्रॅक्शन, हे तुमच्या लक्षात राहील. 5 नंबरला लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट. बरोबर, लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट तुम्हाला माहिती आहे, लेफ्ट शिफ्टने 2 ने मल्टिप्लाय होत असतं आणि राईट शिफ्टने डिव्हिजन होत असतं 2 ने. त्यानंतर 6 नंबरला रिलेशनल ऑपरेटर, लेस दॅन ऑर इक्वल टू, मग ग्रेटरचे, ग्रेटर दॅन ऑर ग्रेटर दॅन इक्वल टू, आणि त्यानंतर मग इक्वल आणि नॉट इक्वल टू, असे 7 तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर 8 नंबरला प्रायोरिटी कोणाची आहे, ओके, बीट वाईज ऑपरेटर 8 नंबरला येतात, दॅट इज अँड, एक्सॉर आणि ऑर. ओके, त्यानंतर 11 नंबरला काय तुमचं लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर आणि कंडिशनल ऑपरेटर, दॅट इज टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटरची प्रायोरिटी 13 नंबरला आहे बघा.
ओके. आणि त्यानंतर मग तुमचे असाइनमेंट ऑपरेटर असेल, शॉर्ट हँडेड असेल ऑपरेटर्स. ओके, हे सगळे येतील. आणि सगळ्यात लिस्ट प्रायोरिटी म्हणजे सगळ्यात कमी प्रायोरिटी कुणाची आहे रे, तर कॉमा. सगळ्यात लिस्ट प्रायोरिटी कुणाची आहे, कॉमा ऑपरेटरची, दॅट इज लेफ्ट टू राईट. सो आय होप तुम्हाला प्रेसिडन्स आणि असोसिएटिव्हिटीची आयडिया आली असेल. मी परत एकदा रिपीट करतो, प्रेसिडन्स म्हणजे प्रायोरिटी, की कोणतं ऑपरेटर अगोदर एक्झिक्यूट होईल. आणि असोसिएटिव्हिटी म्हणजे लेफ्ट टू राईट तुम्हाला जायचंय का राईट टू लेफ्ट जायचं. सो बेसिकली असोसिएटिव्हिटी फक्त युनरी ऑपरेटरचीच राईट टू लेफ्ट आहे. अदरवाईज सगळ्या काय ऑपरेटरची आपण असोसिएटिव्हिटी बघितली तर लेफ्ट टू राईट आहे. ओके. आणखीन इथे एक, ओके, 14 नंबरचे जे काही दिसतंय तुम्हाला शॉर्ट हँड ऑपरेटर, इथे सुद्धा आपण राईट टू लेफ्ट जातोय. कंडिशनल ऑपरेटर सुद्धा आपण राईट टू लेफ्ट एक्झिक्यूट होताना दिसतोय. ओके, सॉरी, 3 तुम्ही लक्षात ठेवू शकता, बाकी सगळ्यांची लेफ्ट टू राईटच आहे मोस्ट ऑफ द. ओके, चला नाव मुव्हिंग ऑन. आता आपण त्याचे काही एक्झाम्पल घेऊन आणखीन त्याला डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता इथे बघा मित्रांनो, एक एक्झाम्पल दिलेलं आहे, 5 + 7 × 10 / 5. आता मला सांगा प्रेसिडन्स कशाची जास्त आहे. आपण प्रेसिडन्स इथे लिहूया, दॅट इज प्रायोरिटी. सो हायेस्ट प्रायोरिटी कशाची आहे, मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर डिव्हिजन, त्यानंतर मॉड्युलस. 2 नंबरला काय तुमचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. तर या इक्वेशन मध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन कुठे दिसतंय, 7 × 10. तर ते आपण अगोदर करूया. 7 × 10 किती झालं तुमचं, 70 / 5. ओके. आता त्यानंतर काय कशाची प्रायोरिटी तुमची, डिव्हिजनची. तो 5 + 70/5 किती होतं ते, 5 1 जा 5, 5 4 जा 20, सॉरी, यस करेक्ट. सो 14 + 5 किती होतील तुमचे, परत 19. म्हणजे अगोदर मल्टिप्लिकेशन केलं, मग डिव्हिजन केलं, मग आपण ऍडिशन केलं. सो इथं आणखीन काही एक्झाम्पल आहे ज्याने आपल्याला आणखीन क्लिअर आयडिया येईल. आता जर तुम्ही एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 2 जर बघितलं तर हे सगळं सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये एका गोष्टीचा चेंज झाला, ब्रॅकेटचा. जनरली आपण रिकमेंड करत असतो, तुम्हाला जर प्रेसिडन्स तुमचा चुकवायचा नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त ब्रॅकेट यूज केले पाहिजे. कारण ब्रॅकेटची सगळ्यात जास्त प्रायोरिटी असते किंवा सगळ्यात जास्त प्रेसिडन्स असतो. इथे आपण आता हा एक्झाम्पल समजून घेऊया. बघा, 4 × 5 मॉड्युलस 3 / 2. आता याच्यामध्ये आपलं बघा सगळ्यात जास्त प्रायोरिटी कोणाची आहे, मल्टिप्लिकेशनची, 1 नंबरला आपण 1 नंबर देऊया. त्यानंतर डिव्हिजन 2 नंबर, त्यानंतर मॉड्युलस 3 नंबर. चला आपण करून बघूया. मल्टिप्लिकेशन 1 नंबरला करायचं म्हणजे 4 × 5 किती होतील तुमचे, 20. त्यानंतर तुमचं काय, मॉड्युलस ऑफ 3, आणि त्यानंतर तुम्हाला 2. सो आता लेफ्ट टू राईट आपण जात असतो, बरोबर. सो याचं रिमाइंडर किती येईल, 20 मॉड्युलस 3, 20 मॉड्युलस. आता जवळपास मॉड्युलस आणि डिव्हिजनचं प्रायोरिटी सेम आहे, तर अशा वेळेस आपण काय करणार, असोसिएटिव्हिटी चेक करणार. तर अरिथमेटिक ऑपरेटरची असोसिएटिव्हिटी काय असते, लेफ्ट टू राईट. सो लेफ्टचे एक्झिक्यूट झाले, तर आता 20 मॉड्युलस 3 करायचं का 3/2 करायचं, तर त्यावेळेस काय करावं लागतं आपल्याला, असोसिएटिव्हिटी बघावी लागते की लेफ्ट टू राईट आहे. सो 20 मॉड्युलस 3 म्हणजे 3 1 3 3 2 7 3 3 9 3 12 3 5 15 3 सक 18. आता इथं रिमाइंडर किती उरलं, 2. सो 2 / 2 किती येतं तुमचं, 1. तर मॉड्युलस ऑपरेटर रिमाइंडर देत असतं बरं का, किती, 3 6 जा 18 म्हणजे 2 उरतात, तर रिमाइंडर 2. सो एका पद्धतीनेच आन्सर काय आलं, 1. आता हेच एक्सप्रेशन मी ऍज इट इज लिहितो. ओके, हेच एक्सप्रेशन काय करतो मी, ऍज इट इज लिहितो, फक्त थोडासा चेंज करतो, आन्सर सुद्धा चेंज होईल. थोडासा चेंज काय, मी आता ब्रॅकेट वापरतो. आता आपल्याला माहिती सगळ्यात जास्त प्रायोरिटी कशाची असते रे, मल्टिप्लिकेशनची नाही तर ब्रॅकेटची असते. ओके, आणि ब्रॅकेट नंतर मग 2 नंबरला इथं काय दिसतं आपल्याला, मल्टिप्लिकेशन, मग 3 नंबरला डिव्हिजन. अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, दॅट इज 4 × 5 मॉड्युलस 3 म्हणजे 3 1 3, किती उरेल रे इथं बाकी, 2. 3 जर 5 ला भाग घातला तर 3 1 3 2 उरतील 5 / 2. आता कशाची प्रायोरिटी आहे, मल्टिप्लिकेशनची, दॅट 4 2 8 / 2. सो 2 चौक 8, दॅट इज 4. म्हणजे आता आन्सर किती आलं आपलं, 4. मागच्या कंडिशन मध्ये किती आलं होतं, 1. म्हणजे फक्त आपण ब्रॅकेट टाकला की आन्सर चेंज होऊ शकतं, तेवढं ते प्रेसिडेन्सचं महत्व आहे. आणि ऍज अ ह्युमन बिंग आपल्याला कळू शकतं, पण कंपायलरला कळत नाही, त्यामुळे आपल्याला त्याला फीड करावं लागतं. हा जो टेबल लिहिलेला आहे वरती, अशा प्रकारे आपण ऑपरेटरची प्रेसिडेन्स आणि असोसिएटिव्हिटी इनिशियली डेव्हलप करतो, जेणेकरून कंपायलरला कळेल. आता नेक्स्ट एक एक्झाम्पल आपण बघूया.
3 into 4 plus 5 into 6, तर 4 त्रिकोण 12. ओके, 5 चौक 30, 12 आणि 30 किती होतील 42. आता बघा या या प्रॉब्लेम मध्ये 3 आणि 4 ह्याच्यामध्ये सुद्धा सेम आहे, फक्त ब्रॅकेट मुळे थोडीशी गडबड झालेली, आन्सर चेंज होतं बघा. म्हणजे सांगायचं काय की ब्रॅकेटला सगळ्यात जास्त प्रायोरिटी द्या, सगळ्यात जास्त प्रायोरिटी कुणाला असू द्या, ब्रॅकेटला. चला आता आपण इथे बघूया. लेट्स से 3 इंटू, इथे मॅथमॅटिक वाला मल्टिप्लाय करतो, ऍस्ट्रिक लिहित नाही. ओके, 5 इंटू 6. आता सगळ्यात जास्त प्रायोरिटी कोणाची, मल्टिप्लिकेशन. इथलं मल्टिप्लिकेशन आणि इथलं मल्टिप्लिकेशन. सो आपण जाणार कसे आहोत, लेफ्ट टू राईट. सो अगोदर याचं मल्टिप्लिकेशन करू, 3 इंटू 4 12 प्लस नेक्स्ट मल्टिप्लिकेशन 5 इंटू 6 30. हे किती झालं, 42. बघा आला आपला आन्सर. यस. आता हेच एक्झाम्पल आहे, पण याच्यामध्ये आपण ब्रॅकेट ऍड करतोय, दॅट इज 3 इंटू 4 प्लस 5 इंटू 6. अगोदर आपण ऍडिशन ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, दॅट इज 3 इंटू 4 आणि 5 9 इंटू 6. सो लेफ्ट टू राईट जायचे. 9 त्रिक 27, 27 गुणिले 6, ओके. 27 इंटू 6 जर केलं तर ते किती येणार आहे, 162. बघूया आपण येते का, तर 27 इंटू 6, बघा मी कॅल्क्युलेटरती गेले, 162 आलेला आहे. सेन्स हे सुद्धा आपला आन्सर करेक्ट आहे. सो याच्यावरून तुम्हाला प्रेसिडन्स आणि असोसिएटिव्हिटीची आयडिया आली असेल. असोसिएटिव्हिटी आणि प्रेसिडन्स काय असतं चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलं असेल. हे एक्झाम्पल तुम्ही राईट डाऊन करा आणि परत एकदा तुमच्या वेने ह्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला आता कोडच्या मदतीने आपण, प्रोग्रामच्या मदतीने असोसिएटिव्हिटी आणि प्रेसिडन्स ऑफ ऑपरेटर समजून घेण्याचा प्रयत्न करू. इथे कोड लिहिलेला बघा, हॅश इन्क्लूड video.h इंट मेन एम्प्टी पॅरेंथिसिस. 3 व्हेरिएबल आपण डिक्लेअर केले, ए बी आणि सी. त्यांना व्हॅल्यू काय दिली आहे, 10 5 आणि 2. आणखीन एक व्हेरिएबल आपण रिझल्ट नावाचं डिक्लेअर केलेलं आहे. सो रिझल्ट इज इक्वल टू, फर्स्ट एक्सप्रेशन काय लिहिले आपण, ए प्लस बी इंटू सी. आता ए बी चे व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे, मी इथे व्हॅल्यू ठेवतो, 10 प्लस 5 इंटू 2. आता मला सांगा बरं याचा आन्सर काय. अगोदर आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन, दॅट इज 10 प्लस 10, याचा आन्सर यायला पाहिजे 20. बघा इथं आउटपुट मध्ये दिसते का, फर्स्ट रिझल्ट 20 आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट रिझल्ट इज इक्वल टू, आपण काय केलंय, ए प्लस बी ला ब्रॅकेट दिला, फक्त ए प्लस बी ला ब्रॅकेट दिलं तर अगोदर ब्रॅकेट एक्झिक्यूट होईल, दॅट इज 15 इंटू 2 म्हणजे 30. बघा याचा आन्सर आलेला 30. त्यानंतर थर्ड एक रिझल्ट मध्ये काय केलं आपण, काहीच नाही, ए मायनस बी मायनस सी केले, ए मायनस बी मायनस सी. आता काय झाले, मायनस मायनस दोन्हीची प्रेसिडन्स काय सेम आहे, मग तशा वेळेस आपण काय करत असतो, लेफ्ट टू राईट एक्झिक्यूट करत असतो. सो 10 minus 5 minus 2. So 10 minus 5 5 minus 2 that is 3. बघा आन्सर आलेले. हा कोड आपण ऍक्च्युअल कंपायलर वरती सुद्धा रन करून बघूया की खरंच हे आउटपुट येते का, आणि आपण क्रॉस चेक करूया. आणि आपला, मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला जरी कॉन्सेप्ट कळाला तरी कंपायलर वरती एकदा अवश्य त्याला ट्राय करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि आणखीन चांगल्या प्रकारे तुमची ग्रीप त्या कॉन्सेप्ट वरती बसेल. सो इथे मी एक कंपायलर ओपन केलेला आहे, याच्यामध्ये ऑलरेडी काहीतरी कोड दिलेला आहे. कंपायलर तुम्ही कसं ओपन करू शकता, तुम्ही सिम्पली गुगल वरती जायचं, ऑनलाईन सी कंपायलर असं टाईप करायचं, किंवा तुमच्याकडे प्ले स्टोअर असेल तर प्ले स्टोअर मधून तुम्ही कंपायलरची एखादी ऍप डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावरती एक कोड प्रॅक्टिस करून बघू शकता. तो चला इथे मी सांगतो तुम्हाला कसा कोड लिहायचा. तर फर्स्ट लाईन आपली हॅश इन्क्लूड अँग्युलर ब्रॅकेट stdio.h. Next one is int main empty parenthesis. Okay. Next one is open curly bracket. आता आपण व्हेरिएबल डिक्लेअर केले होते बघा, int a इज इक्वल टू किती व्हॅल्यू दिली होती आपण 10, कॉमा b इज इक्वल टू किती व्हॅल्यू दिली होती आठवते का कोणाला. चला आपण चेक करूया. ओके, ए ची म्हणजे तेच जर व्हॅल्यू दिला तर आपले रिझल्ट आपल्याला क्रॉस चेक करायचे. ए ची 10, बी ची 5 आणि सी ची 2 व्हॅल्यू दिली होती. सो 10 5 2. चलो बी ची व्हॅल्यू 5 कॉमा सी ची व्हॅल्यू 2. आणि आणखीन एक व्हेरिएबल आपण इंटिजर टाइपचं डिक्लेअर केलं होतं, रिझल्ट. ओके, आणि आता आपण दिलेलं इथे सेमीकोलन, एंड ऑफ द लाईन.
आता आपण काय करतोय की फर्स्ट एक्सप्रेशन लिहितोय रिझल्ट मध्ये. ओके, रिझल्ट मध्ये फर्स्ट एक्सप्रेशन लिहितोय आपण इज इक्वल टू काय लिहिले आपण ए. फर्स्ट एक्सप्रेशन आपण एकदा चेक करूया. हे बघा ए प्लस बी इंटू सी आणि नेक्स्ट मध्ये आपण त्याला ए प्लस बी ला ब्रॅकेट दिलाय. चला लिहूया इथे ए प्लस बी इंटू सी. सो ए प्लस बी इंटू ऍस्ट्रिक ने दाखवतो आपण सी. ओके, आणि आपण याचा रिझल्ट प्रिंट करूया. प्रिंट एफ डबल कोटेशन पर्सेंटेज डी कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि डायरेक्ट आपण काय प्रिंट करणार आहोत रे रिझल्ट. रिझल्ट या व्हेरिएबल मध्ये जे काही स्टोअर झालं ते आपल्याला प्रिंट करायचं आहे राजन. तर इथं आपण सेमीकोलन देऊया. यालाच सध्या आपण रन करून बघू काय आउटपुट येते. यस, इथं काय आलेलं आहे एरर. वाय? आता एरर आल्यावरती एरर सुद्धा आपल्याला रीड करता आली पाहिजे. एरर एक्सपेक्टेड सेमीकोलन बिफोर प्रिंटएफ. सो आपण या रिझल्टचा तिथे सेमीकोलन दिलेला नाही बघा. अशा प्रकारे आपण त्या कंपायलर मध्ये आपला कोणत्या लाईन मध्ये काय चुकलं ते सुद्धा आपल्याला ते सांगलं, ते आपल्याला रिझॉल्व्ह करता आलं पाहिजे. ती नंतर आपण सेमीकोलन दिला नव्हता बघा. आलाय रिझल्ट 20 बरोबर. सो 5 इंटू 10, 5 इंटू 2 10 आणि 10 प्लस 10 20. आता याच एक्सप्रेशनला आपण काय करणार आहे फक्त ब्रॅकेट टाकणार आहे बघा. आन्सर चेंज होतो फक्त ब्रॅकेट जर आपण ऍड केला त्याच्यामध्ये. मी ऍक्च्युली हे खूप स्क्रॅच पासून आणि बेसिक सांगतोय. ज्या लोकांना जर हा समजला असेल तर त्यांनी थोडस पुढे स्पीड अप करून बघितलं तरी चालेल, पण ज्या लोकांचं बेसिकच या टॉपिक मध्ये कच्चा आहे त्यांनी थोडेसे पेशन्स ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. ए प्लस बी ब्रॅकेट दिला इंटू सी. ठीक आहे, इथे आपण सेमीकोलन. आता आपण हे प्रिंट करूया रिझल्ट. प्रिंट एफ डबल कोटेशन पर्सेंटेज डी. पर्सेंटेज डी कशासाठी असते की आपल्याला आउटपुट जे आहे ते कशामध्ये हवंय इंटिजर फॉर्मॅट मध्ये हवंय. दॅट इज काय पाहिजे आउटपुट मध्ये आपल्याला रिझल्टची व्हॅल्यू. आणि ह्याच्यानंतर सेमीकोलन द्यायला विसरायचं नाही. ओके, आता बघा 20 30 काय झालं एका नंतर एकच आले. आपल्याला वेगवेगळ्या लाईन मध्ये पाहिजे असेल तर काय करू शकतो आपण पर्सेंटेज डी च्या अगोदर स्लॅश एन हा कीवर्ड वापरू शकतो. दॅट इज स्लॅश एन. बघा 23 एका खाली एक आउटपुट आपलं आलेलं आहे. सो बघा सगळं एक्सप्रेशन सेम होतं, फक्त इथं ब्रॅकेट टाकल्यामुळे काय झालेलं आहे तुमचं व्हॅल्यू चेंज झालेली आहे. ओके, सो आय होप तुम्हाला असोसिएटिव्हिटी आणि प्रेसिडन्स ऑफ ऑपरेटर हे खूप चांगल्या प्रकारे क्लिअर झालं असेल. If you like the video then please, if you like the video then please subscribe my channel. आणि कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नेक्स्ट टॉपिक कोणत्या ह्याच्यावरती पाहिजे ते तुम्ही लिहू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.